नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रूल्स ऑफ ॲडिशन याबाबत माहिती घेणार आहोत. त्यातला पहिला जो रूल आहे, प्लस 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 इज इक्वल टू प्लस, म्हणजे सम ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर्स इज पॉझिटिव्ह नंबर. सम ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह नंबर. एक्झाम्पल, 2 + 3 इज इक्वल टू 5. 2 + 3 याची बेरीज काय येते? 5 येते. त्याच पद्धतीने 7 + 9 इज इक्वल टू 16. दोन पॉझिटिव्ह नंबर्स असतील तर त्यांची बेरीज ऑलवेज पॉझिटिव्ह नंबर येते. थर्ड एक्झाम्पल, 5 + 10 + 5 + 10 इज इक्वल टू 15. हा रूल सगळ्यांना माहीत आहे. आता रूल नंबर 2, याच्यामध्ये काही विद्यार्थी कन्फ्यूज होतात. मायनस प्लस मायनस इज इक्वल टू मायनस, म्हणजेच सम ऑफ टू निगेटिव्ह नंबर्स, सम ऑफ टू निगेटिव्ह नंबर्स इज निगेटिव्ह नंबर. साधं एक्झाम्पल घेऊयात. -2 -7. इथे 2ला ऋण चिन्ह आहे, मायनस साईन आहे. 7ला मायनस साईन आहे. दिस कॅन बी रिटन ॲज -2 + -7. -2 + -7 इज इक्वल टू -9. दोन संख्या ऋण आहेत, म्हणजे येणारं चिन्ह जे आहे ते ऋणच येणार आहे त्याला. तसंच सेकंड एक्झाम्पल, -10 -13. हे बोथ साइन आर negative. Both numbers are negative numbers and their addition is again negative number. -10 + -13 which gives -23. सगळ्यात इम्पॉर्टंट नियम, प्लस और मायनस और मायनस और प्लस, if two numbers who has opposite sign, दोन नंबर्स असतील आणि त्यांना अपोजिट साईन असेल, पहिल्याला प्लस आहे दुसऱ्याला मायनस आहे, किंवा दुसऱ्याला प्लस आहे पहिल्याला मायनस आहे, असं जर असेल तर या केसमध्ये त्याची किंमत प्लस किंवा मायनस येणार आहे. डिपेंड ऑन, याच्यात काय करायचं आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्याचं चिन्ह द्यायचं आहे आपल्याला. रूल नंबर 3 सगळ्यात इम्पॉर्टंट, 7 - 2. इथं डायरेक्टली तुम्हाला मिळेल, 7मधून 2 गेले 5, मोठ्याचं साईन प्लस आहे म्हणून प्लस, आपण शक्यतो प्लस लिहित नाही. सेकंड एक्झाम्पल, -5 + 3. 5मधून 3 गेल्यावर 2 मिळेल आणि साईन किती आहे? मोठ्याला मायनस आहे म्हणून इथं मायनस साईन. थर्ड एक्झाम्पल, -10 + 5. 10मधून 5 गेले 5 आणि मोठ्याचं साईन मायनस. चौथं, -9 + 10. मोठ्यातून लहान संख्या वजा करा. 10 - 9 1, मोठ्याचं साईन पॉझिटिव्ह. हे सगळ्यात महत्त्वाचं चिन्ह आहे. मॅक्सिमम मुलांच्या चुका ह्या थर्ड रूलमध्ये होत आहे. त्यामुळं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे आणि मोठ्याचं चिन्ह देणे. Subtract smaller number from the bigger one and give the sign of bigger number. Thank you.